नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण जर्नल एंट्रीचा दुसरा एक प्रॉब्लेम घेऊया आणि तो कशा प्रकारे रेकॉर्ड करायचा याची एक रिव्हिजन घेऊया। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जसं आपण एक प्रॉब्लेम घेऊन ते जर्नल फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड केला गेला होता, तसाच आज एक मी 5 ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम घेतलेला आहे आणि आपण 1 बाय 1 ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री कशा पद्धतीने केली जाईल हे आपण पाहूया। सर्वप्रथम फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे रमेश comes into business with cash rupees 10,000, building rupees 5,000 and furniture rupees 3,000. So Ramesh start a business with cash rupees 10,000, building rupees 5,000 and furniture rupees 3,000. आता आपल्याला या व्यवहाराची नोंद जर्नल मध्ये म्हणजे रोज कीर्द मध्ये करायची आहे। तर रोज कीर्दमध्ये नोंद करत असताना अगोदर आपल्याला झालेल्या व्यवहारामध्ये कोणते अकाउंट्स आहेत हे शोधून काढावं लागेल। तर मग आपण अगोदर ते अकाउंट शोधूया। तर रमेश कॅपिटल हा एक अकाउंट्स आहे आणि त्याने व्यवसाय चालू करण्यासाठी कॅश एक आणलेली आहे, म्हणजे कॅश हा दुसरा अकाउंट आहे। त्याचबरोबर बिल्डिंग आणलेली आहे, म्हणजे बिल्डिंग हा एक तिसरा अकाउंट आहे आणि फर्निचर हा एक चौथा अकाउंट आहे। ही पहिली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दुसरी प्रक्रिया आहे की आपण जे 4 अकाउंट या व्यवहारामध्ये शोधले त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला पर्सनल, रियल आणि नॉमिनल अकाउंटमध्ये करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट शिकलेलो आहोत। ते कशा पद्धतीने पर्सनल, रियल आणि नॉमिनल अकाउंट्समध्ये त्याचं क्लासिफिकेशन करायचं हे आपल्याला समजलेलं आहे। आपण आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट कसं करायचं हे पाहूया, कारण जर्नल एंट्री करण्याच्या पूर्वी दुसरी प्रक्रिया असते की त्याचं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स। रमेश कॅपिटल, रमेश हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि एका व्यक्तीचं नाव असल्यामुळे अर्थातच ते पर्सनल अकाउंट होईल, म्हणून रमेश कॅपिटल हा पर्सनल अकाउंटच्या खाली जाईल। कॅश, बिल्डिंग आणि फर्निचर हे तीनही अकाउंट्स हे रियल अकाउंटचे प्रकार आहेत आणि म्हणून हे तीनही अकाउंट्स हे रियल अकाउंटच्या अंडर जातील। आता आपला सेकंड टप्पा पूर्ण झाला। या टप्प्यामध्ये आपण जे आपल्याला 4 अकाउंट्स मिळाले होते ते अकाउंट्स आपण क्लासिफिकेशन केलं। आता तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण त्या अकाउंटचे रूल्स त्याला ॲप्लिकेबल करायचे, म्हणून मग पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर। रमेश हा व्यवसायाला फर्निचर, कॅश आणि बिल्डिंग देणार आहे, म्हणून डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर। रमेश कॅपिटलला क्रेडिट दिलं जाईल। कॅश, बिल्डिंग, फर्निचर हे रियल अकाउंटचे प्रकार आहेत आणि रियल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट। त्या तीनही ॲसेट व्यवसायामध्ये आल्या असल्यामुळे आपण त्याला देणार आहोत डेबिट। मग जर्नल एंट्री कशी झाली, तर कॅश अकाउंट डेबिट 10,000, बिल्डिंग अकाउंट रुपीज 5,000 अँड फर्निचर रुपीज 3,000 टू रमेश कॅपिटल। आता डेबिट ज्या अकाउंटला आपण दिलेला आहे त्या अकाउंटची आपण बेरीज करूया आणि ती बेरीज आपण रमेश कॅपिटल अकाउंटमध्ये लिहूया, म्हणजे एकूण 18,000 रुपये येतील। आता जर्नल एंट्री पूर्ण झाल्यानंतर ना आपल्याला लिहिणं आवश्यक आहे ते म्हणजे नॅरेशन। आणि नॅरेशन कसं लिहिलं जातं, बीइंग या इंग्रजी शब्दाची सुरुवात करून
वरील झालेल्या व्यवहारांची एक थोडक्यात माहिती आपण लिहितो, तसंच आपण इथे लिहिणार आहोत. म्हणून मग नॅरेशन तयार होईल. बीइंग रमेश स्टार्ट अ बिझनेस. आता आपण सेकंड ट्रान्झॅक्शन पाहूया. सेकंड ट्रान्झॅक्शन असं आहे, परचेस गुड्स ₹15,000 ऑन द क्रेडिट फ्रॉम द सोनाली ट्रेडिंग कंपनी. परचेस म्हणजे खरेदी करणे. आपण हा माल खरेदी केला गेलेला आहे, परंतु तो रोखीने आहे की उधारीवरती आहे. तर या व्यवहारामध्ये स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे की हा व्यवहार रोखीने नाही, तो उधारीवरती आहे, कारण तिथं म्हणले ऑन क्रेडिट. आता ऑन क्रेडिट असल्यामुळे आपल्याकडून पैसे गेलेले नाहीत. आता पैसे गेलेले नसल्यामुळे आपण ज्या व्यक्तीकडून खरेदी केलेला आहे त्या व्यक्तीचा आपला संबंध येईल. आणि म्हणून मग जर्नल एंट्री करण्याच्या पूर्वी जे नेहमीचे आपले 3 टप्पे आहेत त्या टप्प्यामधून आपण पुन्हा जाऊया. पहिला टप्पा आहे फाइंडिंग द अकाउंट्स. मग इथं तुम्हाला 2 अकाउंट्स मिळतील. त्यापैकी पहिला अकाउंट्स आहे सोनाली ट्रेडिंग कंपनी आणि दुसरा अकाउंट्स आहे गुड्स. परत आता दुसरा टप्पा आपला असेल की क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स करत असताना जे अकाउंट्स आपण शोधले त्याचं पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंट्समध्ये वर्गवारी करणे. म्हणून मग सोनाली ट्रेडिंग कंपनी हे एका व्यक्तीचं नाव आहे, एका दुकानाचं नाव आहे, एका सप्लायरचं नाव आहे आणि म्हणून मग आपण त्याला अर्थातच तो पर्सनल अकाउंटच्या खाली जाईल. दुसरा अकाउंट्स आहे रिअल अकाउंट्स, कारण तो गुड्स आहे, ती आपली ॲसेट आहे. आणि मग आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. या टप्प्यामध्ये आपण ज्या अकाउंट्समध्ये वरती अकाउंट्स आपण क्लासिफिकेशन केलेले आहेत त्या अकाउंटचे रूल्स त्याला ॲप्लिकेबल करायचे. आणि म्हणून मग गुड्स अकाउंट्स हा रिअल अकाउंट्स, म्हणून रिअल अकाउंटचा रूल डेबिट वॉट कम इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट. परचेस केला असल्यामुळे गुड्स आपल्याकडे आलेला आहे, म्हणजे तो इन झालेला आहे, म्हणून आपण गुड्स अकाउंटला डेबिट देणार. आणि सोनाली ट्रेडिंग कंपनीला आपण क्रेडिट करणार, कारण तो पर्सनल अकाउंट आहे आणि पर्सनल अकाउंटचा रोल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. म्हणून आपण सोनाली ट्रेडिंग कंपनीला क्रेडिट दिलं आणि जर्नल एंट्री तयार झाली. गुड्स अकाउंट डेबिट 15,000 टू सोनाली ट्रेडिंग कंपनी 15,000. तुम्हाला पुन्हा नॅरेशन लिहायचे. नॅरेशन इंग्रजी शब्द बिईंग हा लिहायचा आणि त्याच्या पुढं वरती झालेल्या व्यवहाराची थोडक्यात माहिती इंग्रजीमध्ये लिहायची. गुड्स परचेस ऑन क्रेडिट फ्रॉम द सोनाली ट्रेडिंग कंपनी. आता आपला तिसरा व्यवहार आहे, तो व्यवहार मी तुमच्या समोर एकदा वाचतो. सेल्स गुड्स ₹7,000 ऑन द क्रेडिट टू रणजित ट्रेडिंग कंपनी. सेल्स म्हणजे विक्री करणे. मालाची विक्री केलेली आहे आणि ती कशी उधारीवरती केलेली आहे, म्हणजे माल आपल्याकडून गेलेला आहे परंतु आपल्याला पैसे आलेले नाहीत, कारण आपण तो उधारीवरती विकलेला आहे. आणि या झालेल्या व्यवहाराची नोंद आपल्याला जर्नल एंट्रीमध्ये करायची आहे किंवा जर्नल फॉर्मॅटमध्ये करायची आहे. आणि ती करत असताना आपल्याला पुन्हा आपण ट्रान्झॅक्शन 1, ट्रान्झॅक्शन 2 याची नोंद करत असताना जी प्रक्रिया राबवली तीच आपण इथं सुद्धा तिचा अवलंब करणार आहोत. आणि म्हणून फर्स्टली तुम्हाला अकाउंट शोधून काढावे लागतील. यामध्ये 2 अकाउंट्स तुम्हाला मिळतील, एक रणजित ट्रेडिंग कंपनी आणि दुसरा गुड्स अकाउंट. आता अकाउंट शोधल्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स करावं लागेल. रणजित ट्रेडिंग कंपनी हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि म्हणून तो पर्सनल अकाउंट येईल. आणि गुड्स हा रिअल अकाउंट्स आहे, म्हणून तो रिअल अकाउंटच्या अंडर जाईल. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा त्या अकाउंटचे रूल अप्लाय करावे लागतील. इथं काय आहे, रणजित ट्रेडिंग कंपनी हा पर्सनल अकाउंट आहे आणि पर्सनल अकाउंटचा रूल डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. सेल्स केली आहे, माल आलेला आहे आणि हा माल कोणी रिसिव्ह केलेला आहे, रणजित ट्रेडिंग कंपनीने रिसिव्ह केलेला आहे, म्हणून आपण त्याला डेबिट देणार आहोत. आणि गुड्स आपल्याकडून आउट झालेला आहे, म्हणून डेबिट वॉट कम इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट, म्हणून गुड्सला क्रेडिट आपण देणार आहोत. आणि मग नॅरेशन येईल, बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू रणजित ट्रेडिंग कंपनी. आता चौथा व्यवहार आहे पेड सॅलरी ₹3,000 टू सेल्समन. या
व्यवहारामध्ये पेड म्हणजे पैसे दिले किंवा दिले गेलेले आहेत. कशाच्या स्वरूपात दिलेले आहेत? पैशाच्या स्वरूपामध्ये त्याची सॅलरी दिलेली आहे सेल्समनला. आता याचं सुद्धा आपल्याला जर्नलमध्ये रेकॉर्डिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला अगोदर त्यातले 2 अकाउंट शोधावे लागतील. त्यापैकी पहिला अकाउंट आपल्याला मिळेल सॅलरी आणि दुसरा अकाउंट मिळेल कॅश. परत आपण त्याचं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स करणार आहोत. सॅलरी हा नॉमिनल अकाउंट्स आहे आणि कॅश हा रिअल अकाउंट्स आहे. मग आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण ज्या अकाउंटमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे त्या अकाउंटचे रूल्स त्या अकाउंट्सला आपल्याला ॲप्लिकेबल करणार आहोत. सॅलरी नॉमिनल अकाउंट आहे आणि सॅलरी नॉमिनल अकाउंटचा रूल्स आहे डेबिट द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट गेन्स अँड इन्कम. मग सॅलरी हा आपला खर्च आहे म्हणून आपण सॅलरीला डेबिट देणार आहोत. आणि कॅश हा रिअल अकाउंट्स आहे. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणून कॅश इज गोज आउट, therefore we treated credit to cash accounts and journal entries become salary accounts debit 3000 and to cash rupees 3000. नॅरेशन येईल या व्यवहाराचं being salary paid. आता शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड कमिशन ₹300. रिसिव्ड म्हणजे मिळणे. आपल्याला कमिशन ₹300 मिळालेलं आहे आणि या व्यवहाराची नोंद आपल्याला जर्नल एंट्रीमध्ये करायची आहे. आणि म्हणून मग आपल्याला अगोदर सर्वप्रथम अकाउंट शोधावे लागतील. हे अकाउंट्स आपल्याला मिळतील. त्यापैकी पहिला अकाउंट्स आहे कमिशन आणि कमिशन आपल्याला हे पैशाच्या स्वरूपामध्ये मिळेल आणि म्हणून दुसरा अकाउंट्स असेल कॅश. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आपल्याला करावं लागेल. कमिशन हे अर्थातच उत्पन्न आहे आणि त्यामुळे ते नॉमिनल अकाउंटच्या अंडर जाईल आणि कॅश ही अर्थातच रिअल अकाउंट्स आहे त्यामुळे ती रिअल अकाउंटच्या अंडर जाईल. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला त्या अकाउंटचे रूल अप्लाय करावे लागतील. म्हणून कॅश is the real accounts and it is come into the business, therefore we treated debit to the cash accounts. And commission is our income, therefore we treated credit to the commission. And journal entries become and recorded in the journal forms. Cash account debit 300 to commission 300. Right? It's a narration. Narration is being commission received. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आज 5 व्यवहार घेतले होते या 5 व्यवहारांची जर्नल रेकॉर्डिंग कशा पद्धतीने जर्नल फॉर्म मध्ये केली जाईल याची सविस्तरपणे चर्चा केली गेली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा जर्नल कशा पद्धतीने रेकॉर्ड केले जातात हे व्यवस्थित समजलं असेल. तर आपण इथं थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन फायनान्शियल अकाउंटची संकल्पना घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.